भक्तीचे 3 प्रकार त्यांनी सांगितले, तामसिक भक्ती, राजस भक्ती आणि सात्विक भक्ती. मग तामसिक भक्ती म्हणजे काय? तर तामसिक भक्ती लोकांना ठगवण्याकरता किंवा त्यांना मारण्याकरता केली जाते. अच्छा, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? माझ्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करा, मी भगवंतांना अमुक 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 गोष्टी करतो, तुमचं काम होऊन जाईल. करतोय नाही करत आहे काहीही कळत नाही, याला म्हणतात ठगवणे. दुसरं काय केलं जातं? चारण मारण केलं जातं. ती तामसिक भक्ती आहे. देवच आहे आणि देवाला सांगायचं की मी अमक्याचा बळी देईल, तमक्याचा बळी देईल, तू माझं एवढं काम होऊ दे. जो भगवंत सात्विकतेची मूर्ती आहे त्यालाच लालूच द्यायचं, बळीचं. ही जी भक्ती केली जाते त्याला म्हणतात तामसिक भक्ती. राजसिक भक्ती संसारातील विषयांच्या प्राप्तीकरता केली जाते, जे आम्ही करतो ती. मुलाला नोकरी लागू दे, अभिषेक घालेल, नातवंडाची ॲडमिशन कन्फर्म होऊ दे, अभिषेक घालेल, नाही का, नारळ वाहेल, हे झालं की ते करेल, ते झालं की हे करेल. व्यावहारिक भक्ती. ही भक्ती जी आहे ती राजसी स्वरूपाची आहे. आपल्या कामनांची पूर्ती करण्याकरता भगवंतांना आळवलं जातं. राजसिक भक्ती. आणि सात्विक भक्ती भगवंताला प्राप्त करण्याकरता होते. या सात्विक भक्तीच्या वरती आणखीन एक भक्ती आहे. सात्विक भक्ती काय कशासाठी केली जाते? की भगवंत मला काही नको, तू दिलंय, खूप दिलंय, माझ्या लायकीपेक्षा जास्त तू मला दिलंयस, आता काही नको, मला तू हवा आहेस, मला तुझं ज्ञान हवं आहे, तुझी भक्ती हवी आहे, असं जो मागतो तो सात्विक भक्ती करतो. आणि या सात्विक भक्तीच्या पुढे आणखीन एक भक्ती आहे. ती भक्ती काय आहे? तर ती आहे गुणातीत भक्ती. 3 गुणांच्या पलीकडची भक्ती. भगवंतांच्या गुणांचं श्रवण होताच भक्ताच्या वृत्तीमध्ये भगवंताचे भाव, प्रेम निर्माण होतात. आणि ते प्रेम इतकं अविच्छिन्न असतं की तो भक्त मनापासून, हृदयापासून गदगद होऊन जातो. भगवंत हा त्याचा सखा, माता, पिता, सगळं सर्वस्व होऊन जातो. अशी जी भक्ती आहे तिला गुणातीत भक्ती असं म्हटलं जातं. कायम त्या भक्ताचं चित्त, मन भगवंतामध्येच रमलेलं असतं.